मित्रांनो, आई हा शब्द एक शब्द नाही, तर ती संपूर्ण जग असतं. असं म्हणतात, की माणूस संपूर्ण जगाविरुद्ध उभा राहू शकतो, पण आपल्या आईविरुद्ध कधीच उभा राहू शकत नाही. कारण आई कितीही कठोर वाटली, तर तिच्या प्रत्येक निर्णयामागे फक्त आपल्या मुलाचं भलं दडलेलं असतं. कितीही उशीर झाला तरी इथेच थांब, मी तुझी वाट पाहत असेन. आईने म्हटलेली ही एकच ओळ संपूर्ण चित्रपटाचा आत्मा आहे. हाच तो संवाद आहे ज्याने प्रेक्षकाच्या मनाला खोलवर स्पर्श केला आणि त्यांना भावुक करून सोडलं. खरं सांगा, आपण कधी आपल्या आईचं प्रत्येक बोलणं मनापासून ऐकलं आहे का, की फक्त ऐकल्याचं नाटक केलंय? आजचा चित्रपटही अशाच एका आईची कथा सांगतो. अशी कथा जी तुम्हाला अनेकदा भावुक करेल, अनेकदा आश्चर्यचकित करेल आणि शेवटी तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू आणेल. म्हणूनच या चित्रपटाने लाखो प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केलं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण याचा क्लायमॅक्स तुम्ही खूप काळ विसरू शकणार नाही. चला तर मग कोणताही विलंब न करता सुरू करूया या हृदयस्पर्शी आणि भावनांनी भरलेल्या प्रवासाला. पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच नक्की सबस्क्राईब करा. चित्रपटाची सुरुवात एका तुरुंगातून होते. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर एका महिला कैदीची सुटका होते. तिच्यासोबत तिचा 5 वर्षाचा मुलगाही असतो. मात्र तिची सुटका सरकारी मदतीमुळे झालेली नसते, तर तुरुंगात असलेल्या दुसऱ्या एका महिला कैद्याच्या शिफारशीमुळे होते. ती महिला वेश्या व्यवसाय करणारी असते. तिच्या मनात असा विचार असतो की भविष्यात जर ती स्वतः तुरुंगातून बाहेर आली तर या महिलेचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेता येईल. त्यामुळे निघताना ती त्या महिलेला स्वतःचा पत्ता आणि फोन नंबर देते आणि म्हणते, बाहेर गेल्यावर माझ्याशी नक्की संपर्क साध. पण तुरुंगातून बाहेर पडताच ती आई सर्वप्रथम काय करते? ती तो पत्ता आणि फोन नंबर कचरा पेटीत फेकून देते आणि आपल्या मुलाचा हात धरून तेथून दूर निघून जाते. तुरुंगातून सुटल्यानंतर आई आणि मुलगा केरळमधील इडुक्की परिसरात एका छोट्याशा गावात पोहोचतात. दोघेही अनेक दिवसांपासून उपाशी असल्याने ते सर्वप्रथम एका छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतात. त्या हॉटेलचा मालक एक वृद्ध माणूस असतो. वाढत्या वयामुळे त्याला हॉटेलचं सगळं काम एकट्याने सांभाळणं कठीण झालेलं असतं आणि तो खूप चिंतेत दिसत असतो. जेवण झाल्यावर तो बिल घेऊन त्यांच्या टेबलाजवळ येतो. तेव्हा ती महिला संकोचाने सांगते की तिच्याकडे बिल भरण्यासाठी पैसे नाहीत. हे ऐकताच वृद्ध माणूस आधी खूप रागावतो. तो म्हणतो, पैसे नव्हते तर एवढं सगळं जेवलात कशाला? महिला हात जोडून विनवणी करते, माझ्याकडे खरंच पैसे नाहीत, पण तुम्ही परवानगी दिलीत तर मी इथे काम करून तुमचे पैसे फेडेन. वृद्ध माणूस लगेच नकार देतो. तो म्हणतो, इथे माझ्यासाठीच पुरेसे काम नाही, मग तुला काम करून देऊ? पण तो तिला लगेच काम देण्यास नकार देतो आणि म्हणतो, तुला काम कुठून देऊ, तू इथून निघून जा. मात्र काही वेळानंतर त्या महिलेची आणि तिच्या लहान मुलाची अवस्था पाहून त्याला दया येते. एकटी स्त्री आपल्या छोट्या मुलासोबत किती संघर्ष करत असेल याची त्याला जाणीव होते. शेवटी तो तिला हॉटेलमध्ये कामावर ठेवतो. त्यानंतर ती महिला आपल्या मुलासह तिथेच राहू लागते. दिवसभर हॉटेलचे काम करताना ती मुलाचीही काळजी घेते. हळूहळू हॉटेलचे वातावरण बदलू लागते. ग्राहकांची संख्या वाढते आणि कमाईही आधीपेक्षा जास्त होऊ लागते. एके दिवशी वृद्ध मालक कॅश बॉक्स उघडून पाहतो, तेव्हा त्याला जाणवते की त्या महिलेच्या येण्यापासून त्याच्या हॉटेलचे नशीबच बदलले आहे. पण त्यांचे शांत आयुष्य फार काळ टिकत नाही. एके दिवशी एक दारुड्या माणूस हॉटेलमध्ये येतो आणि त्या महिलेला पाहून वृद्धाची चेष्टा करू लागतो. तो विचारतो, ही नवीन बाई कोण आहे? तुझी बायको आहे की अजून काही? हे ऐकताच वृद्ध संतापतो आणि त्याला ओरडून हाकलून देतो. पण त्या दिवसानंतर त्याच्या वागण्यात हळूहळू बदल दिसू लागतो. काही दिवसांनी तो त्या महिलेला म्हणतो, तुला आता हॉटेलमध्ये राहायची गरज नाही, माझ्या घरी येऊन राहू शकतेस. हे ऐकताच तिला सगळा अर्थ समजतो. परिस्थिती पुन्हा बदलणार याची तिला जाणीव होते. दुसऱ्या दिवशी सकाळी वृद्ध उठतो तेव्हा त्याला घराची चावी परत मिळते. ती महिला आणि तिचा मुलगा तेथून निघून गेलेले असतात. या क्षणी आपल्याला प्रथमच समजते की ती महिला प्रत्येक ठिकाणापासून एका दूर पळत असते. ज्या क्षणी तिला एखाद्या ठिकाणी धोका जाणवतो त्या क्षणी ती कोणालाही काही न सांगता ते ठिकाण सोडून निघून जाते. यानंतर पुन्हा सुरू होतो तिचा आणि तिच्या मुलाचा अंतहीन संघर्षमय प्रवास. तो सुरुवातीला तिला काम देण्यास नकार देतो आणि म्हणतो, तुला मी काम कुठून देऊ, तू इथून निघून जा. एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका गावातून दुसऱ्या गावात, एका ओळखीतून दुसऱ्या ओळखीकडे, प्रत्येक ठिकाणी नवं नाव, नवी कहाणी आणि नवं आयुष्य. पण त्यांच्या नशिबात मात्र कधीच बदल होत नाही.
ते जिथेही जातात तिथे काही काळ काम करतात आणि मग काही ना काही कारणाने ती जागा सोडावी लागते. हा प्रवास असाच अखंड सुरू राहतो. एके दिवशी बसने प्रवास करत असताना छोटा मुलगा आपल्या आईला असा प्रश्न विचारतो, जो थेट मनाला भिडतो. तो म्हणतो, "आई, आपली खरी गोष्ट काय आहे? आपण नेमकं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का पळत असतो? प्रत्येक ठिकाणी आपलं नाव का बदलतं? आपली स्वतःची अशी काही ओळख नाही का?" मुलाचा प्रश्न ऐकून आई काही काळ शांत राहते. मग हलकंसं हसत म्हणते, "एक दिवस मी तुला आपली संपूर्ण कहाणी नक्की सांगेन." मुलगा पुन्हा उत्सुकतेने विचारतो, "मग यावेळी माझं नवीन नाव काय असणार?" आई त्याच्या कानाजवळ जाऊन हळूच त्याचं नवीन नाव सांगते. ते ऐकताच मुलाच्या चेहऱ्यावर आनंदाची स्मितरेषा उमटते. त्याला हा सगळा प्रकार एखाद्या खेळासारखा वाटू लागतो. पण आईला माहीत होतं की हा खेळ नव्हता, तर त्यांच्या आयुष्याची कठोर गरज होती. ती आपल्या मुलाला त्यांच्या खऱ्या ओळखीशी जोडलेल्या प्रत्येक धोक्यापासून वाचवू इच्छित होती. म्हणूनच जेव्हा तिला एखाद्या माणसाची नियत संशयास्पद वाटायची किंवा कोणाला त्यांच्याबद्दल शंका यायची, तेव्हा ती क्षणाचाही विलंब न करता ती जागा सोडून निघून जायची. तिचं एकच ध्येय होतं, कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलाला सुरक्षित ठेवणं. अशाच भटकंतीत एक दिवस तिला एका घरात काम मिळतं. त्या घरातील लोक तिच्याशी प्रेमाने आणि आदराने वागतात. जवळपास महिन्याभरात ती त्या कुटुंबाशी थोडीशी जुळून जाते. पण इथेही तिला आपली खरी ओळख लपवावी लागते. ती खोटं सांगते की तिचा नवरा दिल्लीमध्ये काम करतो. घरातील मालकीण तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. एके दिवशी ती म्हणते, "तुझा नवरा इतक्या दूर राहून मेहनत करत असतो. मी त्याला मदत करू शकते. त्याच्या काही कागदपत्रांच्या प्रती घेऊन ये. मी त्याच्यासाठी काही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करते." महिला नाईलाजाने होकार देते. पण नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. ज्या दिवशी ती कागदपत्रांच्या प्रती काढण्यासाठी जाते, त्याच दिवशी बातमी येते की घराच्या मालकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. क्षणात त्या घराचं वातावरण बदलून जातं. महिला ओळखते की आता इथे थांबणं योग्य नाही. ती पुन्हा एकदा आपल्या मुलाचा हात धरते आणि नव्या ठिकाणाच्या शोधात निघून जाते. ते घर सोडल्यानंतर आई आणि मुलगा पुन्हा एकदा रस्त्यावर येतात. परिस्थिती इतकी बिकट झालेली असते की त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे उरलेले नसतात. मुलाची भूक पाहून आई एक छोटासा बन विकत घेते आणि त्याला खायला देते. तेवढ्यात तिची नजर रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका मानसिकदृष्ट्या अस्थिर तरुणीवर पडते. ती मुलगी फाटके, विस्कटलेले कपडे घालून शांतपणे बसलेली असते आणि कोणाशीही बोलत नसते. ते दृश्य पाहून त्या महिलेच्या मनात तिच्याविषयी करुणा निर्माण होते. ती तिच्या जवळ जाऊन विचारते, "काय झालं? तू इथे एकटी का बसली आहेस?" पण ती मुलगी काहीच उत्तर देत नाही. तेवढ्यात महिलेची नजर तिच्या बॅगेत ठेवलेल्या ओळखपत्रावर पडते. ती ते पाहण्याचा प्रयत्न करते, पण मुलगी लगेच ते परत हिसकावून घेते. मग ती महिला आपल्या मुलासाठी घेतलेला बन त्या मुलीला देते आणि त्याच्या बदल्यात तिचं आयडी कार्ड मिळवते. इथूनच तिच्या आयुष्याला पुन्हा एकदा एक नवं वळण मिळतं. आयडी कार्ड पाहिल्यावर तिला कळतं की त्या मुलीचं नाव शैली आहे आणि तिला एका वृद्ध महिलेची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवण्यात आलं होतं. हे समजतात ती महिला एका मोठा निर्णय घेते. ती शैलीची ओळख स्वीकारण्याचं ठरवते. आयडी कार्डवर दिलेल्या क्रमांकावर ती फोन करते आणि स्वतःचं नाव शैली असल्याचं सांगते. समोरची व्यक्ती तिला काही महत्त्वाच्या सूचना देते. तो म्हणतो, "ज्या घरी तू जाणार आहेस तिथे एक खूपच रागीट म्हातारी राहते. तिच्याशी जपून वाग." महिला आत्मविश्वासाने उत्तर देते, "तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळेन." त्यानंतर ती आपल्या मुलाला घेऊन त्या घराकडे निघते. घरात पोहोचताच तिला जाणवतं की फोनवर सांगितलेली गोष्ट अगदी खरी होती. तिथे राहणारी वृद्ध महिला खरंच अत्यंत कडक आणि रागीट स्वभावाची असते. तिचे हातपाय नीट काम करत नसले तर तिचा आवाज आणि तिचा दरारा अजूनही तसाच असतो. घरात प्रवेश करताच ती महिला पाहते की वृद्ध महिला झोपलेली आहे. तेवढ्यात अचानक फोन वाजतो. तो फोन परदेशात राहणाऱ्या तिच्या मुलाचा असतो. तो म्हणतो, "माझ्या आईची काळजी घेणं सोपं नाही, पण जर तू तिची नीट सेवा केलीस तर तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही." फोन संपताच महिला मागे वळते आणि पुढच्या क्षणी तिचे होश उडतात. ती वृद्ध महिला तिच्यासोबत बंदूक रोखून उभी असते. रागाने ती म्हणते, "तू कोण आहेस?" घाबरलेल्या आवाजात महिला उत्तर देते, "मी शैली आहे, तुमची काळजी घेण्यासाठी आले आहे." हे ऐकताच वृद्ध महिला म्हणते, "अच्छा, तर तूच ती मुलगी आहेस? इतक्या उशिरा येण्याची हिंमत कशी झाली तुझी? आणि आल्यावर बेल वाजवायचीही गरज नाही वाटली तुला?" असं म्हणत ती लगेच आदेश देऊ लागते, "मला खूप भूक लागली आहे, आधी जेवण बनवून आण. वेळेवर जेवण मिळालं नाही तर माझा राग अनावर होतो."
महिला लगेच स्वयंपाकघरात जाऊन जेवण तयार करते. त्या दिवसापासून आई आणि तिचा मुलगा त्या घरातच राहू लागतात. पण छोटा मुलगा त्या वृद्ध महिलेला खूप घाबरत असतो. रात्री झोपताना तो आईला विचारतो, "आई, ही आजी नेमकी बंदूक घेऊन फिरते. ती आपल्याला गोळी तर मारणार नाही ना?" आई त्याला प्रेमात समजवते, "असं काही नाही होणार. तू उगाच घाबरतोस." पण त्याच वेळेस मुलगा आणखी एक प्रश्न विचारतो, जो संपूर्ण चित्रपटाची सर्वात मोठा संकेत ठरतो. तो म्हणतो, "जर आजीने आपल्याला इजा करण्याचा प्रयत्न केला, तर तूही त्यांच्यासोबत तेच करशील का, जे तू आधी कोणासोबत केलं होतंस?" हे ऐकताच प्रेक्षकांच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण होतात. या मुलाला आपल्या आईच्या भूतकाळाबद्दल नेमकं काय माहीत आहे? त्याला त्या खुनाबद्दल माहिती आहे का? आणि जर माहिती असेल, तर त्यामागचं खरं सत्य काय आहे? चित्रपट या टप्प्यावर कोणालाही खुलासा न करता प्रेक्षकांना विचारात पाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ती महिला वृद्ध महिलेला व्हीलचेअरवर बसून बाहेर फिरायला घेऊन जाते. गप्पा मारताना ती विचारते, "सगळे म्हणतात की तुम्ही कोणाशी बोलत नाही, पण माझ्याशी तर तुम्ही खूप बोलता." वृद्ध महिला हसत उत्तर देते, "मी सगळ्यांशी बोलते, फक्त माझ्या मुलाशी बोलत नाही." हे ऐकून ती महिला आश्चर्यचकित होते. त्यानंतर वृद्ध महिला आपल्या भूतकाळाची कहाणी सांगू लागते. ती सांगते की तिचे पती स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलून लढा दिला होता. तिने आयुष्यभर अत्याचार सहन केले होते, पण कधीही हार मानली नाही. आज तिचा मुलगा त्याच इंग्रजांच्या देशात जाऊन नोकरी करत आहे, म्हणून तिने अनेक वर्षापूर्वी आपल्या मुलाशी बोलणेच बंद केले होते. हे ऐकून ती महिला पूर्णपणे स्तब्ध होते. तिच्या लक्षात येते की समोर बसलेली ही वृद्ध महिला बाहेरून जितकी कठोर दिसते, तितकीच आतून मजबूत आणि आपल्या तत्वांशी प्रामाणिक आहे. त्या दिवशी ती आपल्या मुलाच्या शाळेत प्रवेशही करून देते. मात्र इथे तिला आपली खरी ओळख लपवावी लागते. शाळेच्या कागदपत्रांमध्ये एक नाव, घरात दुसरी ओळख आणि बाहेर तिसरी. खोटेपणा आणि स्वतःची ओळख लपवणे हेच आता तिच्या आयुष्याचा भाग बनले होते. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलगा पूर्णपणे शांत असतो. शिक्षिका त्याला स्वतःची ओळख करायला सांगतात, पण तो एक शब्दही बोलत नाही. कारण कदाचित त्यालाही माहीत नसते की त्याची खरी ओळख कोणती आहे. शाळेत प्रवेश झाल्यानंतर हळूहळू त्याचे आयुष्य बदलू लागते. सुरुवातीला तो कोणालाही बोलत नाही, नेहमी गप्पच राहतो. पण कालांतराने तो शाळेतील इतर मुलांमध्ये मिसळू लागतो आणि त्याचे नवे मित्रही बनतात. तथापि त्याच्या आईच्या सवयी मात्र अजूनही बदललेल्या नसतात. रोज सकाळी ती मुलाला शाळेच्या बसपर्यंत सोडण्यासाठी घरासमोर न जाता मागच्या रस्त्याने बरीच दूर चालत जाते. तेथून त्याला बसमध्ये बसून ती पुन्हा घरी परतते. एके दिवशी ही गोष्ट त्या वृद्ध महिलेच्या नजरेतून सुटत नाही. ती विचारते, "तू रोज मुलाला इतक्या दूर का सोडायला जातेस? बस तर घरासमोरूनही येऊ शकते." पण नेहमीप्रमाणे ती महिला काहीच उत्तर देत नाही. फक्त हलकेसे हसते आणि विषय बदलते. आतापर्यंत हे स्पष्ट झालेले असते की ती आपल्या भूतकाळापासून इतकी घाबरलेली आहे की कोणालाही स्वतःबद्दल काहीही सांगू इच्छित नाही. दिवस पुढे सरकत राहतात. एका बाजूला ती वृद्ध महिलेची मनापासून सेवा करत असते, तर दुसऱ्या बाजूला तिचा मुलगा शाळेत हळूहळू आपल्या नव्या जगात रमू लागतो. पण मग एक दिवस असे काही घडते, ज्याच्यामुळे संपूर्ण कथेचे वळणच बदलून जाते. शाळा सुटल्यानंतर ती महिला नेहमीप्रमाणे आपल्या मुलाला घेण्यासाठी शाळेत जाते. पण यावेळी तो कुठे सापडत नाही. आई घाबरून जाते. ती इकडे-तिकडे धावत त्याचा शोध घेऊ लागते. काही वेळाने तिला तो इतर मुलांसोबत खेळताना दिसतो. त्याला पाहताच तिची भीती रागात बदलते. ती धावत त्याच्या जवळ जाते आणि त्याला रागावते. "मी तुला घ्यायला येते आणि तू मला न सांगता कुठेही निघून जातोस? थोडा वेळ माझी वाट पाहू शकत नव्हतास का?" मुलाला काही समजत नाही. पण त्याच वेळी त्याची आई त्याला अशी एक गोष्ट सांगते, जी संपूर्ण चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा संवाद ठरते. ती म्हणते, "ऐक, मला यायला कितीही उशीर झाला, तरी तू कुठेही जायचं नाही. फक्त जिथे आहेस तिथेच माझी वाट बघायची. मी नक्की परत येईल." त्या क्षणी हे शब्द एका आईची साधी काळजी वाटतात. पण चित्रपटाच्या शेवटी हा संवाद प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणतो. त्या रात्री मुलगा झोपल्यानंतर वृद्ध महिला तिला विचारते, "मी इतके दिवस तुझ्यासोबत राहते, पण तू आजवर तुझ्याबद्दल काही सांगितले नाहीस. तुझी खरी कहाणी काय आहे?" सुरुवातीला ती महिला शांत राहते. मग हळूहळू ती एक गोष्ट सांगू लागते. ती म्हणते, "खूप वर्षापूर्वी एका राक्षसाने एका राणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपल्या घरी आणले. सुरुवातीला सगळं छान वाटत होतं, पण काही दिवसांनी राणीला कळलं की तो माणूस नसून राक्षस आहे. त्याने तिला कैद करून ठेवले होते. तिने अनेकदा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी ती अपयशी ठरली. शेवटी तिने आपलं नशीब मान्य केलं आणि त्या कैदेतच जगू लागली. पण एक दिवस तिला कळलं की ती आई होणार आहे आणि तिथून सगळंच बदललं.
आता तिला स्वतःची चिंता नव्हती. तिला भीती होती की तिचं मुलंही त्या राक्षसासारखं होईल किंवा तिच्यासारखंच गुलामगिरीचं आयुष्य जगेल. आपल्या मुलाचं भविष्य वाचवण्यासाठी राणीने एक भयंकर निर्णय घेतला. तिने त्या राक्षसाचा खून केला. त्याचा मृतदेह त्याच घरात पुरला आणि त्याच्या कबरीवर केळीचं रोप लावलं. त्यानंतर तिने स्वतःचा गुन्हा मान्य केला आणि तुरुंगात गेली. शिक्षा पूर्ण झाल्यावर ती आपल्या मुलाला घेऊन जगापासून लपून राहू लागली. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका नावाने दुसऱ्या नावाने, फक्त आपल्या मुलाचं रक्षण करण्यासाठी. कहाणी संपताच खोलीत शांतता पसरते. वृद्ध महिलेला समजून चुकतं की ही केवळ काल्पनिक गोष्ट नाही, तर त्या महिलेच्या आयुष्याची खरी कहाणी आहे. काही क्षण शांत राहिल्यानंतर ती म्हणते, "आता मला बंदुकीची गरज उरलेली नाही. ते तिथेच कुठेतरी ठेव." त्यानंतर ती आपली शेवटची इच्छा सांगते. ती म्हणते, "ज्या दिवशी माझा मृत्यू होईल, त्या दिवशी मलाही याच घरात पूर आणि माझ्या कबरीवरही केळ्याचे एक रोप लाव." हे ऐकून त्या महिलेच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. कारण तिचा भूतकाळ माहीत असूनही तिला पहिल्यांदाच कोणीतरी मनापासून स्वीकारले होते. पण नियती अजूनही तिची साथ सोडायला तयार नव्हती. काही दिवसांनी ती एका दागिन्याच्या दुकानात जाते. तिथेच तिची तुरुंगात भेटलेली ती महिला पुन्हा समोर येते, जिने तिला आपला फोन नंबर दिला होता. तिला पाहताच ती आश्चर्यचकित होते आणि म्हणते, "म्हणजे तू इथे लपून बसली होतीस? मी तुला किती दिवसापासून शोधत आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर माझ्याशी संपर्क साधायला सांगितलं होतं ना?" हे ऐकताच त्या महिलेला समजते की तिचे गुपित आता फार काळ लपून राहणार नाही आणि या क्षणापासून तिच्या आयुष्यात एका नव्या संकटाची चाहूल लागते. असं संकट जे पुन्हा एकदा तिच्या आणि तिच्या मुलाच्या नात्यात दुरावा निर्माण करू शकत होतं. दागिन्यांच्या दुकानातील त्या भेटीनंतर ती पूर्णपणे घाबरून जाते. तिला वाटू लागते की इथे आणखी राहिल्यास तिचा भूतकाळ पुन्हा तिच्या समोर उभा राहील. घरी परतताच ती मुलाला म्हणते, "आपल्याला इथून आत्ताच निघावं लागेल." पण यावेळी पहिल्यांदा तिचा मुलगा तिचं ऐकण्यास नकार देतो. तो म्हणतो, "आई, मी इथून जाणार नाही. मला शाळेत जायचं आहे." हे ऐकून ती स्तब्धच होते. जो मुलगा आतापर्यंत तिचं प्रत्येक म्हणणं ऐकत होता, तो आज पहिल्यांदाच स्वतःची इच्छा व्यक्त करत होता. खरं तर शाळेमुळे त्याला पहिल्यांदाच एका सामान्य आयुष्य मिळाल्याची जाणीव झाली होती. त्याला मित्र मिळाले होते, स्वतःची ओळख मिळाली होती आणि तोही इतर मुलांसारखं आयुष्य जगू शकतो, असा विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला होता. याच दरम्यान त्या वृद्ध महिलेची तब्येत अचानक बिघडते. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. तिला औषध देण्याचा प्रयत्न करते, पण वृद्ध महिला औषध घेण्यास नकार देते. शेवटच्या क्षणी ती म्हणते, "तुझ्या मुलाच्या शिक्षणासाठी इथेच थांब. त्याचं भविष्य हिरावून घेऊ नकोस." इतकं बोलून ती कायमची या जगाचा निरोप घेते. हा क्षण त्या महिलेच्या आतून पूर्णपणे खचवून टाकतो. कारण ज्या जगाने तिला नेहमी नाकारलं, त्या जगात ही पहिली व्यक्ती होती जिने तिला समजून घेतलं आणि स्वीकारलं. ती तिची शेवटची इच्छा पूर्ण करते. तिला घरातच पुरते आणि तिच्या कबरीवर केळ्याचं एक रोप लावते. पण तिच्या अडचणी अजून संपलेल्या नसतात. काही दिवसांनी तुरुंगात भेटलेली तीच महिला तिचा शोध घेत त्या घरापर्यंत पोहोचते. घरात शिरताच ती प्रश्नांचा भडीमार करते. या घरात राहणारी म्हातारी बाई कुठे आहे? तिलाही मारून टाकलं का? ती महिला कसाबसा प्रसंग सावरण्याचा प्रयत्न करते. पण आता तिला पूर्णपणे समजलेलं असतं की ही स्त्री तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका ठरणार आहे. जर ही जिवंत राहिली तर सगळं संपलं, असा विचार करून ती आणखी एक भयंकर निर्णय घेते. ती त्या वृद्ध महिलेची हत्या करते आणि तिचा मृतदेहही लपून ठेवते. पण त्या क्षणी एक फोन येतो. फोनवर परदेशात राहणारा त्या वृद्ध महिलेचा मुलगा असतो. तो म्हणतो, "मी अनेक वर्षांनी आज माझ्या आईला भेटायला घरी येतोय." हे ऐकताच महिलेच्या पायाखालची जमीन सरकते. एका बाजूला घरात 2 खुनांचे गुपित दडलेले असते. दुसऱ्या बाजूला तिचा मुलगा शाळेत असतो आणि आता घरात खरा मालक परत येणार असतो. तिला काही सुचत नाही. तेवढ्यात तिची नजर घरात ठेवलेल्या बंदुकीवर पडते आणि इथेच इंटरव्हल पूर्वी चित्रपट एक जबरदस्त सस्पेन्स निर्माण करतो. त्यानंतर कथा थेट 7 वर्ष पुढे सरकते. आता तो लहान मुलगा मोठा झालेला असतो. 7 वर्षापासून त्याने आपल्या आईला पाहिलेलं नसतं. पण आईचे एक वाक्य अजूनही त्याच्या मनात कोरलेलं असते, "मी कितीही उशीर केला तरी माझी वाट पहा. मी नक्की परत येईल." याच आशेने तो पुन्हा त्या जुन्या घरात येतो. पण ते घर अनेक वर्षापासून बंद पडलेले असते. आजूबाजूच्या लोकांकडून त्याला समजते की अनेक वर्षापूर्वी इथे राहणाऱ्या एका महिलेला अनेक खुनांच्या आरोपाखाली अटक झाली होती. हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकते. सत्य जाणून घेण्यासाठी तो थेट पोलीस ठाण्यात पोहोचतो. तिथे त्याची भेट पवित्र नावाच्या पोलीस अधिकाऱ्याशी होते. लहानपणी ज्याने त्याला पाहिले होते तो हाच अधिकारी असतो. पवित्रन त्याला लगेच ओळखतो, पण त्याच्या मनात त्या मुलाबद्दल अजूनही प्रचंड राग असतो. कारण लहानपणी त्या मुलाच्या पळून जाण्यामुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. त्याची प्रेयसी सिसिलिया त्याच्यापासून कायमची दूर गेली होती आणि ते दोघे कधीच एकत्र येऊ शकले नव्हते.
त्यामुळे तो त्या मुलाची कोणतीही मदत करण्यास नकार देतो. पण मुलगा हार मानत नाही. तो सतत पवित्रांच्या मागे लागतो. अखेर पवित्रन त्याला सांगतो की त्याच्या आईला अटक झाली होती आणि नंतर तिला मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मुलगा आईला भेटण्याचा हट्ट करतो. तेव्हा पवित्रन स्पष्ट नकार देतो. तो म्हणतो, "जसा मी माझं प्रेम गमावलं, तसाच तूही तुझ्या आईला कायमचा गमावशील." याच ठिकाणी कथेला आणखी एक मोठं वळण मिळतं. मुलगा पवित्रांसमोर एक सौदा ठेवतो. तो सांगतो की अनेक वर्षापासून पोलीस ज्या फरार गुन्हेगाराचा शोध घेत आहेत, त्याचा ठाव ठिकाणा तो सांगू शकतो. कारण लहानपणी पोलीस ठाण्यातून पळून गेल्यानंतर त्याच फरार कैद्याने त्याला आश्रय दिला होता आणि तो अनेक वर्षे त्याच्यासोबत राहिला होता. हे ऐकून पवित्रन हादरून जातो आणि अखेर मुलाला त्याच्या आईला भेटण्याची परवानगी देतो. पण इथेच चित्रपटाची सर्वात मोठी ट्विस्ट समोर येते. ज्या महिलेला सगळेजण त्याची आई समजत असतात, ती प्रत्यक्षात त्याची आईच नसते. ती तर तीच मानसिकदृष्ट्या अस्थिर तरुणी असते, जिची ओळख त्याच्या आईने अनेक वर्षापूर्वी चोरली होती. खरी गोष्ट अशी असते की इंटरव्हलच्या दिवशी त्याच्या आईने एक अतिशय मोठा डाव खेळला होता. तिने त्या मुलीचा स्वतःच्या जागी वापर केला, संपूर्ण दोष तिच्यावर टाकला आणि स्वतः तेथून पळ काढला. हे सत्य समजल्यानंतर मुलाला आपल्या आईचे शब्द स्पष्ट आठवतात, "मी नक्की परत येईल." त्याला अचानक जाणवतं की त्याच्या आईने खोटं बोललं नव्हतं. ती खरंच परत येणार होती. फक्त त्याने तिची वाट पाहायची होती. तो धावत त्या जुन्या ठिकाणी पोहोचतो, जिथे त्याच्या आठवणी अजूनही त्याची वाट पाहत असतात. तेवढ्यात त्याच्या मागून एक आवाज येतो. तो मागे वळून पाहतो आणि त्याची आई त्याच्यासमोर उभी असते. संपूर्ण 7 वर्षानंतर जिवंत, सुरक्षित आणि आपल्या मुलाकडे परत आलेली. त्या क्षणी दोघांच्याही डोळ्यात अश्रू दाटून येतात. मुलगा रडत म्हणतो, "आई, मला माफ कर." महिला हसत म्हणते, "मी तुला काय सांगितलं होतं? कितीही उशीर झाला तरी माझी वाट पहा. मी नक्की परत येईल." त्यानंतर मुलगा आईला विचारतो, "आता आपल्या कथेचं पुढं काय? आपण आता कुठे जाणार? आणि यावेळी माझं नवीन नाव काय असेल?" महिला हलकसं हसते आणि त्याच्या कानात काहीतरी हळूच कुजबुजते आणि त्याच भावनिक क्षणी चित्रपटाचा शेवट होतो.